वेळ जाईल. गोदावरीच्या तीरावरती जावं, स्नान करावं. घरामध्ये विजय पांडुरंगाची मूर्ती आहे. घरामध्ये विजय पांडुरंगाची मूर्ती आहे. त्या पांडुरंगाची पूजा करावी आणि त्याला रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. काल खाल्ली ना पुरणपोळी, काकूंनी करून आणली होती छान सगळ्याच. रोज पांडुरंगाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि गावातल्या सगळ्या लोकांशी अतिशय प्रेमाने कोणाचं काय दुखतंय खुपतंय बघावं. नसेल तरी प्रत्येकाची आवर्जून चौकशी करावी. असं आहे, मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे, अलौकिक परी नव्हावे लोकाप्रती. अशी संतांची खूण आहे. आणि रोज आपल्या वाड्यामध्ये भगवंताची कथा सांगावी. अहो, प्रत्यक्ष श्रीकृष्णचंद्र परमात्मा ज्यांच्या घरामध्ये येऊन पाणी भरतो असे नाथ महाराज, आधीच भगवंताची कथा गोड, त्यात नाथ महाराजांचं अंतःकरण गोड. ती भगवंताची कथा ऐकण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत समोर बसलेले आहेत. आपलीच कथा आपण ऐकावी. आणि ती कथा कशी असावी? ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभार केला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. त्या सद्गुरूंच्या कृपेमुळे भगवंताचं नाम मुखामध्ये येतंय ही जाणीव होती. आणि कथा करावी कशी करतात? कथा आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथेविड सर्वथा राहूची नाही. अशी कथा करावी. जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे, अशी कथा करावी. आणि ही कथा ऐकताना गावामधले सगळे लोक यायचे हो. म्हणजे पूर्वीच्या काळी रामायण लागायचं बघा टीव्हीवर, त्यावेळेस कशी सगळी दारं बंद होती, बाहेर रस्त्यावरती कोणी दिसायचं नाही. त्याप्रमाणेच नाथांचं प्रवचन सुरू झालं की सगळे घरातले अगदी हरिजन वस्तीतले लोक सुद्धा येऊन थांबायचे. प्रतिष्ठान हे नाम विख्यात ज्याचे, प्रतिष्ठान हे नाम विख्यात ज्याचे, तया लाभले तीर त्या गौतमीचे, तिथे टाकुनी राहिला जो अहंता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. जय जय रघुवीर. आणि नाथांचं प्रवचन ऐकण्यासाठी हरिभजन वस्तीतले लोक येऊन बसलेले. दोघंही नवरा बायको येऊन बसलेले आहेत. नाथांचं कीर्तन होतं, नाथांचं प्रवचन होतं. आमचं नाही. आमच्या कीर्तनाला काय होतं, बायको येते तर नवरा येत नाही, नवरा येतो तर बायको येत नाही. पण नाथांचं प्रवचन होतं त्यामुळे दोघेही जण, घरातले सगळे जण यावे. बरं, आज प्रवचनामध्ये काय सांगितलं, आज कीर्तनात काय सांगितलं, याचं चिंतन घरी जाऊन करावं. बरं, कारण ते नाथांचं प्रवचन होतं. एक एक शब्द कानामध्ये, म्हणजे आपण म्हणतो ना कानामध्ये प्राण
देऊन ऐकणे. काय सांगितलं प्रवचनात, कीर्तनात, याचं चिंतन घरी जाऊन करावं. नाही तर कीर्तनकाराला आम्हाला देऊन टाकतात असं झटकून इथल्या इथेच. ते तत्वज्ञान सगळं जे काही आहे ना, बुवा तुम्ही घेऊन जा, बरोबर. तसं नाही, नाथांचं प्रवचन होतं, चिंतन व्हावं. त्यांच्या शब्दांमध्ये काय ताकद होती, ती ताकद आपल्या जीवनामध्ये कशी उतरवावी याचा विचार घरी येऊन दोघांनी करावा. आणि त्या दोघांचं नाव होतं, त्याचं नाव होतं प्रतिष्ठाने राहुने पुराणासी. हरिजन वस्तीतला तिथे यावं, त्याची पत्नी सोबत यावी आणि त्या दोघांनी मनामध्ये विचार करावा की आज नाथांनी प्रवचनात, कीर्तनात काय सांगितलं, बरं आपण जसं वागू शकतो का याचा विचार करावा. एक दिवस महादाच्या मनामध्ये असा विचार आला की नाथांना आपण आपल्या घरी भोजनासाठी बोलवावं. म्हणजे कीर्तनकाराला घरी जेवायला बोलवण्याची पद्धत आहे. आम्ही जातो बोलवलं की, आपलं सांगून ठेवते तुम्हाला. त्या विचार करायला लागला मनामध्ये. बरं, कीर्तनाला आल्यानंतर, कीर्तन ऐकल्यानंतर मनामध्ये विचार येणं आणि घरी जाऊन तो बोलून दाखवणं यामध्ये फरक आहे. याच्या मनात आहे, तिच्या मनात असलं पाहिजे. स्वयंपाक बनवणारी ती आहे, स्वयंपाक सिद्ध करणारी ती आहे. आम्हाला बोलवतात कीर्तन झाल्यावर जेवायला, या महाराज बोलवतात. आम्ही गेलो की घरामध्ये भांडी एवढी जोरात वाजायला लागतात की आम्ही निघून जातो, नको बाबा. पण याने मनामध्ये बोलून दाखवलं. हा मनामध्ये विचार करायला लागला की पत्नीला विचारूयात. घरी गेला आणि विचारतो, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. काय? एकदम झाड हळू वाजवा, शब्द खूप महत्वाचे आहेत, नाही तर एकानेच कोणीतरी वाजवा. वाटते मनी सद्गुरु प्रती, वाटते मनी सद्गुरु प्रती, आणो भोजना गृही मंदिरी, आणो भोजना गृही मंदिरी, वाटते मनी. महादेवार विचारायला लागला पत्नीला, माझी अशी इच्छा आहे की नाथांनी आपल्या घरी भोजनासाठी यावं.
क्वचित शास्त्री वा क्वचित शिवरात्री. आपण सकाळी खातो, संध्याकाळी उपवास करतो. बरं, आपण हरिजन वस्तीमध्ये राहतो. नाक येणार आहेत का हरिजन वस्तीत? आणि नाथांना जेवायला बोलवायचं म्हणजे काय साधं खिचडी करून चालणार आहे का? काय करायचं? तो म्हणाला नाथांच्या घरी रोज पुरणाची पोळी असते. भगवंताला नैवेद्यासाठी नाथांच्या घरी रोज पुरणाची पोळी असते. तू सुद्धा पुरणाची पोळीच कर. पुरण पोळी गे भाली सुंदरी, पुरण पोळी गे भाली सुंदरी, परवणी पुन्हा नये वाटते मनी, वाटते मनी. पुरणपोळी घाल. ती म्हणाली तुम्हाला माहिती आहे का पुरणपोळी करायला काय लागतं ते? ऑर्डर सोडायला काय जातं? पुरणपोळी कर म्हणून. काय लागतं माहिती आहे का पुरणपोळी करायला? तूप लागतं, गुळ लागतो, पीठ लागतं, अजून काय लागतं? डाळ लागते. बघा, कीर्तनकाराला माहिती पाहिजे सगळं. हां, सगळं लागतं की नाही? परत नुसतीच पुरणपोळी वाढतात का पानामध्ये? आजूबाजूचं पण लागतं. हां, डावीकडचं उजवीकडचं सगळं लागतं. ते म्हणे काय हरकत आहे करायला? आपण असं करू, घरातलं सगळं सामान विकू. घरातलं सगळं सामान विकू आणि विकून जे काही धान्य येईल तू सांग मला, यादी दे, मी जातो घेऊन येतो. पोत्यात भरलं ते सामान. ती म्हणाली ज्याच्यात करायचंय तेवढी भांडी तरी ठेवा, बाकी सगळं उचलून घेऊन जा. याने सगळं पोत्यात गोळा केलं आणि म्हणाला आता मी जातो. तिकडे गेला, ते सामान विकलं, त्याचं धान्य आणलं आणि तिला सांगायला लागला मी आता, तू तयारीला लाग, मी नाथांना निमंत्रण देऊन येतो. जातो वाड्यामध्ये आणि त्यांना निमंत्रण देऊन येतो. ती म्हणाली मी इथे सिद्धता करायची आणि नाथ आले नाहीत तर? तो म्हणाला नाथ येतील, मला खात्री आहे. कारण नाथांचं आणि माझं नातं हे सद्गुरूचं आणि शिष्याचं आहे, पित्याचं आणि पुत्राचं नातं आहे. नाथ येतील. मी जातो तरी, बोलावणं तरी करतो. जातो मी निमंत्रण द्याया, जातो मी निमंत्रण द्याया, जातो निमंत्रण द्याया, जातो मी निमंत्रण द्याया. जातो मी निमंत्रण द्याया, श्रीनाथ सद्गुरू राया जीवनले, श्रीनाथ सद्गुरू राया जीवनले. करू मोड तोड भांड्यांची, करू मोड तोड भांड्यांची, खायात घालू पुरणाची पोळी घे. श्रीनाथ ममची घेतात असे साक्षात, श्रीनाथ ममची घेतात असे साक्षात. जाण तू बाई, जाण तू बाई, त्या वाचून मजला नाही काही गे, त्या वाचून मजला नाही काही गे, त्या वाचून मजला नाही काही. श्रीनाथ ममची घेतात असे साक्षात. जाण तू बाई, तू जाण काय? श्रीनाथ ममची घेतात, त्या वाचून मजला नाही. त्यांच्या वाचून दुसरं काही नाहीये आपल्या आयुष्यामध्ये. इतका तो नाथांच्या प्रती दृढ भाव होता त्याचा. तो म्हणाला मी जातो निमंत्रण.
ती म्हणाली विचार करा, हरिजन वस्तीत थोडासा वेळ लागला तर चालेल ना. मुंबईची कीर्तनकार आहे मी, तसं आमचं पण घड्याळाला नशिबाला घड्याळ असतं असं म्हणतो आपण, तसं आहे ते. कुठे होतो आपण? हां, निमंत्रण द्यायला तो जातो. ती म्हणते विचार करायला लागली ती, काय हे नाथ ब्राह्मण आहेत, आपण हरिजन चालणार आहे का? द्विज कुलभूषण नाथाची ब्राह्मण, द्विज कुलभूषण नाथाची ब्राह्मण, द्विज कुलभूषण नाथाची ब्राह्मण. नीच जातीचे आपण हरिजन, नीच जातीचे आपण हरिजन, द्विज कुलभूषण नाथाची ब्राह्मण. ब्राह्मण आहेत नाथ महाराज आणि आपण हरिजन आहोत. आपल्या वस्तीमध्ये नाथ महाराज आले तर गावातली लोक काय म्हणतील? विचार करा. तो म्हणतो मला विचार करायचाच नाही, माझा विश्वास आहे नाथांवर, ते येतील, जरूर येतील. तो जातो. तिथे नाथांच्याकडे ही भली मोठी रांग असते. हो, तुम्ही कशाला उठलात? अरे राम. बरं, त्या नाथांच्याकडे गेला. ही रांग होती. आपला कधी भेट होईल नाथांची, योग कधी येईल आपला, म्हणून हा पुढे पुढे रांगेमध्ये सरकतोय आणि नाथांच्या जवळ आला. त्याच्या पुढे पैठणमधले एक सावकार नाथांना भोजनाचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून आले. नाथांनी त्यांचं निमंत्रण स्वीकारलं. येतो आज दुपारी तुमच्या घरी भोजनासाठी येतो. महादाने ते ऐकलं नाही, कारण महादाचं लक्ष कुठे होतं? नाथांच्या चरणाकडे होतं. आणि महादा नाथांच्या चरणाकडे बघत 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 पुढे सरकला. पायावरती डोकं ठेवलं आणि तो उभा राहिला. कसा उभा राहिला तो? जोडून कर संपुरास आपुल्या द्वारी उभा राहिला. कसा? जैसा दाशरथी पुढे महाबली तो मारुती शोभला. असा तो महादा नाथांच्या समोर उभा राहिला. साष्टांग दंडवत घातलं आणि नाथांकडे बघू लागला. नाथांनी सांगावं आज दुपारी नक्की आपल्याकडे जेवायला येतो, भोजनासाठी येतो. महादाला वाटलं आपल्या मनातलं ओळखलं. वास्तविक पाहता सावकाराचं निमंत्रण स्वीकारलेलं, पण महादाला वाटलं आपलंच निमंत्रण स्वीकारलं. आज नक्की येणार, आज नक्की येणार म्हटल्यावरती हा नाचत 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 आला हो हरिजन वस्तीमध्ये. आणि त्या वस्तीतल्या सगळ्या लोकांना सांगायला लागला, काय दिवाळी दसरा काय काय ते साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. चला सगळ्यांनी गोमयाचे सडे घाला, रांगोळ्या काढा, गुड्या उभारा. आज आपल्या हरिजन वस्तीमध्ये नाथ महाराज येणार आहे. तो सगळेजण एवढे आनंदाने हरिजन वस्तीमध्ये नाथ महाराज येणार म्हणून खरोखर आनंद सगळा साजरा करत होते.
गोमयाचे सडे टाकले, रांगोळ्या उड्या तोरणं उभारली. कधी येतील नाथ महाराज वाट बघत बसले. तिनेही स्वयंपाक सिद्ध केला होता सांगितल्याप्रमाणे, पण बराच वेळ झाला हो, नाथ महाराज काही येईनात. शेवटी मनामध्ये विचार आला, आपलंच काहीतरी पुण्य कमी पडतंय म्हणून नाथ महाराज आले नाहीत. महादा नाथांना दोष देत नाही बरं का, महादा आपल्याकडे दोष घेतोय, कारण आपलंच पुण्य काहीतरी कमी असेल म्हणून महाराज आपल्याकडे आले नाहीत. काय करावं? ती म्हणते, अहो तुम्ही नक्की चांगलं व्यवस्थित हो. महाराज म्हणाले मी आज नक्की येतो म्हणून, पण अजून कसे नाही आले? अगं त्यांच्याकडे खूप भेटीसाठी लोक येतात, वेळ झाला असेल, बराच वेळ झाला. शेवटी 9:30 वाजायची वेळ आली रात्रीची. दुपारच्या भोजनासाठी बोलवलेलं. हा मनामध्ये विचार करतो, आता काही नाथ महाराज यायचे नाही. आपल्यासारख्या पाप्याने जगून तरी काय करायचं म्हणून झोपडीचं दार बंद केलं. रडायला येत होतं, हमसून रडला. पत्नीला म्हणायला लागला, मी आता माझं जीवन इथे संपवून टाकतो, या झोपडी सकट आपण आपला देह भगवंताच्या चरणाशी घालू. म्हणून जळतं लाकूड घेतलं आणि त्या झोपडीला लावणार तेवढ्यात दार वाजवलं. नाथा, महादा, अरे महादा, मला जेवायला बोलवलंस आणि स्वतः दार लावून बसलास. कोण आलं होतं? प्रभू एकनाथ झाला, प्रभू एकनाथ झाला, महादाचा शुद्ध भाव पावला. भगवंतच एकनाथाचं रूप घेतलं होतं. भगवंताने श्रीकृष्णचंद्र परमात्मा नाथांचं रूप घेतलं होतं. पागोटं बांधलेलं, पांढरे शुभ्र झुमकेदार मिशा होत्या, पांढरं धोतर नेसलंय, पांढरे झब्बा घातलाय, गळ्यात तुळशीची माळा, टिळा लावलेला. असं नाथांचं ते रूप बघितलं. महादाने दरवाजा उघडला. नाथांचं ते रूप बघितल्यावरती एवढा आनंद झाला, महाराज या या या, असे या, बसा बसा. काय होतं महादाच्या घरी? काहीच नव्हतं, फळकूट होतं, साधं फळकूट होतं. आपल्या दृष्टीने ते फळकूट होतं, बरं, आपल्या दृष्टीने ते फळकूट आहे, पण महादाच्या दृष्टीने काय? आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. या महाराज या, असे या, बसा बसा. आनंद झाला हो, आनंद झाला. अगं बघ कोण आलंय? महाराज आलेत. जेवायला वाढलं. महादा, अरे तू पण बस माझ्या बरोबर. महादा म्हणाला, दासाने उभं राहायचं असतं, दासाने बसायचं नसतं. ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समोर ब्रह्मानंद महाराज कधीच बसलेले नाहीयेत, उभे आहेत कायम. दासाने उभंच राहायचं असतो. महाराज आपण भोजन करावं. सुनबाई, स्वयंपाक फार छान झालाय बरं, सांगतायत नाथ महाराज. आणि हरिजन वस्तीमध्ये नाही तर अख्ख्या पैठणमध्ये बातमी कळली की नाथ महाराज हरिजन वस्तीमध्ये आले महादाच्या घरी. प्रत्यक्ष नाथ महाराजांपर्यंत बातमी पोचली की नाथ महाराज आलेत. महाराज आले हो तिथून धावतच. कोण आलंय बघायला? त्यांना माहिती होतं कोणी नाही हो, दुसरं तिसरं कोण असणार आहे, एकच श्रीकृष्णचंद्र परमात्मा, तोच असेल. कारण भक्तासाठी धावून येणारा तोच एक आहे. आणि खरोखर ते नाथ महाराज आले. दोन नाथ महाराज बघायला मिळाले हो समोरासमोर. ओळखता येईना खरं कोणते खोटे घाल.
देवा काय कृपा केलीस रे, काय कृपा केलीस माझ्या भक्तावर. भगवान म्हणाले, अरे ज्यांनी भगवंताचं दास होण्याची प्रतिज्ञा केलेली आहे, सद्गुरूंचा दास होण्याची प्रतिज्ञा केलेली आहे, त्यांच्यासाठी एवढं का करू नये. मी तयारच असतो, कोणी हाक मारली की मी तयार असतो. मग आता आलायस तर आता छान तुझं रूप दाखव आम्हाला, बघू दे तरी तुझं प्रत्यक्ष रूप. म्हणून भगवंताने रूप आपलं दाखवलं. कसे दिसत होते भगवान. नखी काम कोटी, मुखी चंद्र कोटी, दिठी लोकने भानुकोट्यानुकोटी, अशी पाहता दिव्य लावण्य पेटी, बहु प्रेम दाटे जिये जे जंगी, भगवान गोपाल कृष्ण महाराज. ते भगवंताचं रूप बघितलं आणि भगवंताने सांगावं, अरे हा तुझा वेडा भक्त आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मी आलो. आणि प्रत्यक्ष भगवंत त्या महादाच्या घरी जेवू लागले. आणि नाथ महाराज म्हणाले, अरे काय तुझं भाग्य महादा, काय तुझं भाग्य, ज्यासाठी उपदेश तू मम असे वत्सा असे घेतला, तो तू विठ्ठल आणुनी निज गृही जेवा वया घातला. झाला जन्म तुझा सफळ चितू वंद्य आत्मा प्रती. काय करावं. आणि नाथांनी आईसे बोलून एक नाथ हृदयी मादास आलिंगन दिलं. मादाला आनंद झाला. सद्गुरूंनी आलिंगन दिलं आणि भगवंताने आलिंगन दिलं. मादाचा जन्म सार्थक झाला. असा जन्म सार्थक आपला व्हावा असं जर वाटत असेल तर काय करावं. दुसरं तिसरं काही करू नये. दास्य दे हरी तुझ्या चरणाचे म्हणा. दास्य दे हरी तुझ्या चरणा, कीर्तन श्रवण आचरणाचे, ते अनन्य हृदयी स्मरणाते, स्मरणाते हे ललेसी तरी दे मरणाते. भगवान गोपाल कृष्ण महाराज. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते, रामरायाच्या चरणी अर्पण करते. रामदास्य आणि हे वाया जाई, ऐसे ना घडेल कोणी भाई, ऐसे ना घडेल. रामदास्य आणि हे वाया जाई, रामदास्य आणि हे वाया जाई, वाया जाई, हे वाया जाई.